वेलकम टू सहज शिक्षा लर्निंग ॲप। आपण मागच्या व्हिडिओमध्ये इंधन सुरुवात केली होती आणि त्याच्यातला आपण दगडी कोळसा बघितला होता। आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे खनिज तेल। आणि हे जे खनिज तेल आहे हे खनिज तेल कशा पद्धतीने तयार होत असतं आणि ते नेमकं आपल्याला कुठनं मिळतं, त्याच्यातले नेमके घटक कोणते कोणते असतात, त्या सगळ्याचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये आता खनिज तेलाचा करायचा आहे। तर हे जे खनिज तेल आहे हे खनिज तेल आपल्याला जमिनीमधनं मिळतं, त्यातही समुद्रामधनं मिळतं। समुद्राच्या खाली समुद्राच्या तळाशी आपल्याला ह्या खनिज तेलाचे साठे आढळतात। तर समुद्राच्या तळाशी जे काही समुद्रजीव आहेत ते समुद्रजीव हे मेल्यानंतर ते तिथे दाबले जातात, त्यांच्यावरती काही थर तयार होतात खडकांचे, मातींचे, जे समुद्रामधले घटक असतात त्यांचे। मग ते दाबल्यानंतर त्यांच्यावर पुन्हा दाब तयार होतो आणि तो दाब आणि पृथ्वीच्या पोटातील उष्णता यांचं एकत्रित प्रक्रिया होऊन त्याच्यावरती समुद्र तळातील प्राण्यांच्या अवशेषांपासनं आपल्याला खनिज तेल मिळतं। हे जे खनिज तेल आपल्याला मिळतं ते अशुद्ध स्वरूपामध्ये आपल्याला मिळतं आणि या खनिज तेलालाच आपण पेट्रोलियम प्रोडक्ट्स असं सुद्धा म्हणतो, किंवा हे जे पेट्रोलियम आहे हे पेट्रोलियम मुख्यत्वे ह्या आपल्याला खनिज तेलामधनं मिळत असतं। मग या खनिज तेलाचं आपल्याला काय करावं लागतं, ऊर्ध्वपातन करावं लागतं आणि त्या ऊर्ध्वपातन पद्धतीमधनं ह्या आपल्याला ह्या खनिज तेलापासनं महत्त्वाचे वेगवेगळे घटक मिळतात। कोणते कोणते घटक मिळतात? केरोसिन आपल्याला मिळतं, त्याच्यानंतर डिझेल आपल्याला मिळतं, त्याच्यानंतर पेट्रोल आपल्याला मिळतं, त्याचबरोबर डांबर आपल्याला मिळतं, वंगण जे आहे जे आपण गाड्यांमध्ये वापरतो ते वंगण, हे सगळे पदार्थ आपल्याला ह्या खनिज तेलापासनं मिळत असतात। हे जे खनिज तेल आहे हे भूगर्भातनं विहिरींद्वारे काढलं जातं आणि ह्या ज्या विहिरी आहे हे आपल्याला 1000 ते 3000 मीटर एवढ्या खोलीपर्यंत आपल्याला हे खनिज तेल मिळत असतं। त्याच्यानंतर हे हिरवट आणि तपकिरी रंगाचं आपल्याला आढळून येतं। हे जे पेट्रोलियम आहे किंवा ज्याला आपण अशुद्ध खनिज तेल असं म्हणतो, ते अशुद्ध खनिज तेल आपल्याला हिरवट आणि तपकिरी रंगाचं आढळून येतं। त्याच्यामध्ये मुख्यत्वे हायड्रोकार्बन हे जे घटक आहे हे हायड्रोकार्बन आणि त्या हायड्रोकार्बनची वेगवेगळी संयुगे यांचं ते मिश्रण असतं। हायड्रोकार्बनच्या वेगवेगळ्या संयुगांचं मिश्रण म्हणजे हे मिळालेलं खनिज तेल आपलं असतं। त्याचं ऊर्ध्वपातन आपल्याला करावं लागतं, पण साधं ऊर्ध्वपातन नाही बरं का, त्याचं प्रभाजी ऊर्ध्वपातन करावं लागतं। म्हणजे वेगवेगळे घटक त्याच्यामधनं वेगळे होतील त्या पद्धतीनं त्याचं प्रभाजी ऊर्ध्वपातन आपल्याला करावं लागतं। त्यानंतर त्याच्यापासून विमानाचं इंधन मिळतं, पेट्रोल मिळतं, डिझेल मिळतं, वंगण असेल, डांबर असेल, हे सगळे घटक आपल्याला या खनिज तेलापासून मिळतात। या खनिज तेलाच्या बरोबरच बरं का, या खनिज तेलाच्या सहाय्यानेच किंवा कधीतरी स्वतंत्रपणे आपल्याला या समुद्रामधनं नैसर्गिक वायू मिळतो, ज्याला आज आपण मोठ्या प्रमाणावरती वापरतो आहे इंधन म्हणून। तो जो नैसर्गिक वायू आहे तो नैसर्गिक वायू सुद्धा ह्या खनिज तेलाच्या साठ्यांबरोबरच कधी कधी आढळतो, तर कधी कधी स्वतंत्रपणे तो आढळतो। हा जो खनिज तेलाबरोबर आढळणारा नैसर्गिक वायू आहे हा आपल्याला मुख्यत्वे याच्यामधला जो घटक असतो तो असतो मिथेन। पण याच्याबरोबर आपल्याला प्रोपेन आणि ब्युटेन हे घटक सुद्धा आपल्याला याच्यामध्ये आढळून येतात। काही अगदी कमी प्रमाणामध्ये इथेन, ब्युटेन आणि प्रोपेन हे घटक सुद्धा त्याच्यामध्ये असतात, पण त्याचा सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो जास्त प्रमाणामध्ये या नैसर्गिक वायूमध्ये असणारा घटक हा
मिथेन आहे. त्याच्यानंतर नैसर्गिक वायू जे आहे हे आपल्याला भूगर्भामधूनच मिळतात आणि सजीवांच्या अवशेषांवरती दाब आणि उष्णता, जसं आपण त्या दगडी कोळशाच्या बाबतीमध्ये बघितलं, जशी या खनिज तेलाच्या बाबतीमध्ये बघितलं, अगदी तशाच पद्धतीनं सजीवांच्या अवशेषांवरती दाब आणि उष्णता या घटकांचा परिणाम होऊन मग त्याच्यापासून आपल्याला हा नैसर्गिक वायू मिळत असतो. आता हा जो नैसर्गिक वायू आहे हा नैसर्गिक वायू पाईपांच्या साहाय्यानं आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी इंधन म्हणून वापरता येतो. पण ह्या पाईपांचं जाळं सगळीकडेच अस्तित्वात नाही. त्याच्यामुळे हे जे नैसर्गिक वायू आहे याला अति उच्च दाबाखाली याचं रूपांतर कशामध्ये केलं जातं माहितीये? कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, ज्याला आपण CNG असं म्हणतो. या CNG मध्ये किंवा कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसमध्ये याचं रूपांतर केलं जातं. किंवा याचं रूपांतर अजून लिक्विफाईड नॅचरल गॅसमध्ये केलं जातं, की जे द्रव रूपामध्ये आपल्याला आढळून येतो. त्या LNG मध्ये याचं रूपांतर केलं जातं. आता हा जो CNG आहे त्याचे काही महत्त्वाचे फायदे आहेत बघा. काय फायदे आहे की हा CNG पटकन पेट घेतोय. त्याच्यानंतर ज्वलनामध्ये घनकचरा शिल्लक राहत नाहीये CNG मध्ये. त्याच्यामुळे प्रदूषण जे आहे ते प्रदूषण कमी होतंय. कार्बन डायऑक्साईड कमी प्रमाणात तयार होतोय. आणखी काय दिलंय? सहजतेने हा आपल्याला वाहून नेता येतो आणि ज्वलनावर आपल्याला सहज नियंत्रण या CNGचं ठेवता येतं. त्याच्यामुळे हा खूप महत्त्वाचं इंधन म्हणून आता पुढे येतं आहे. त्याचबरोबर आणखीन हा जो लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आहे, हा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे जो आपण आज आपल्या स्वयंपाकासाठी वापरतोय तो सुद्धा अशुद्ध पेट्रोलियमच्या शुद्धीकरणातून आपल्याला मिळत असतो. त्याला आपण लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असं म्हणतो. आणि हा जो लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आहे याच्यामध्ये महत्त्वाचे जे घटक आहेत ते आहेत बघा प्रोपेन आणि ब्युटेन. प्रोपेन असतो 30% आणि ब्युटेन असतो 70%. एवढ्या प्रमाणामध्ये हे दोन वायू आपल्याला LPG मध्ये दिसून येतात. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला ही जी वायू गळती आहे ती झाली पाहिजे किंवा ती लक्षात आली पाहिजे, म्हणजे गॅस लीक होतोय की नाही ते लक्षात आलं पाहिजे. त्याच्यासाठी एक महत्त्वाचा घटक त्याच्यामध्ये मिसळला जातो आणि तो आहे इथाईल मरकॅप्टन. तो इथाईल मरकॅप्टन हे लक्षात आलं पाहिजे की वास येतोय म्हणजे गॅस लीक झालाय. ते इथाईल मरकॅप्टन त्याच्यासाठी त्याच्यामध्ये टाकलं जातं आणि मग ते CNG असेल, LNG असेल, LPG असेल हे टाक्यांमधनं भरून वेगवेगळ्या ठिकाणी वापरण्यासाठी नेले जातात. तर अशा पद्धतीनं हे खनिज तेल आणि हे नैसर्गिक वायू. आता याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो वनसंपत्ती आहे. वनांमधनं आपल्याला जी वेगवेगळी संपत्ती मिळते त्याचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. धन्यवाद.